हॅलो गाईज, तर आज आपण बनवूया झटपट होणारी खवा बर्फी। त्यासाठी मी पाव किलो खवा घेतलेला आहे। आता स्लो टू मीडियम गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा आणि त्यामध्ये तो खवा घालून घ्यायचा आहे। आता त्यानंतर गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे आपल्याला आणि तो खवा कंटिन्युअस हलवत राहायचा आहे। जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी अशी पातळ होत नाही तोपर्यंत आपण त्याला हलवत राहायचं आहे। ज्यावेळेस तो असं थोडंसं जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे तशी कन्सिस्टन्सी आली की त्यामध्ये ॲड करायची आहे वेलची पूड। वेलची पूड घातल्यानंतर थोड्या वेळाने ते मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर। आता पिठी साखर ही तुम्हाला तुमच्या गोडाच्या चॉईसनुसार तुम्ही घालू शकता। आम्हाला जास्त गोड आवडतं म्हणून मी मोठी एक वाटी पिठी साखर ॲड केली होती, पण पिठी साखरच ॲड करायची आहे। साखर तुम्ही पूर्णपणे म्हणजे ॲज इट इज साखर ॲड करू नका, पिठी साखरच ॲड करा। त्यानंतर ते हलवत राहायचं आहे। आता मला 2 लेअरमध्ये खवा बर्फी बनवायची होती म्हणून ज्यावेळेस त्याची कन्सिस्टन्सी पुन्हा अशी जाडसर झाली त्यानंतर मी त्याचं 2 भागात पार्टिशन केलं आणि एका भागात फूड कलर ॲड केलेला आहे। हा आहे ऑरेंजमध्ये फूड कलर आहे। तुमच्याकडे जो असेल अवेलेबल तो तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर एका डब्याला मी तूप लावून घेतलेलं आहे। हे माझं घरचं तूप आहे, मी स्वतः बनवलेलं। त्यानंतर तूप लावल्यानंतर त्यामध्ये मी पहिल्यांदा फूड कलर ॲड केलेला, खवा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर प्लेन खवा ॲड केला आहे आणि त्यानंतर मग त्याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेत भरपूर असे। ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर तुम्हाला 1 ते 1.5 तास तुम्हाला तो सेट करण्यासाठी ठेवायचा आहे खवा। तर मी 1.5 तासासाठी सेट करायला ठेवला होता। 1.5 तासानंतर उघडून त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी खवा बर्फी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली। थँक्स फॉर वॉचिंग।